नमस्कार फ्रेंड्स, मी सुषमा. तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड व्लॉग्स मध्ये. तर आज आपण पाहणार आहोत इन्स्टंट बनणारी काटेरी कुरकुरीत अशी मैदा चकली. तर ही रेसिपी मी एकदम टिप्स आणि ट्रिक्स बनवली आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर येथे आपण चकली बनवण्यासाठी सम्राट कंपनीचा मैदा घेतला आहे. तर येथे हे पॅकेट 1 kg आहे, परंतु आपल्याला हे संपूर्ण यूज करायचे नाहीये. त्यामधला आपण हाफ kg मैदा यूज करणार आहोत. तर हाफ kg म्हणजे मी येथे जो कप दाखवत आहे तो 3 कप आपण मैदा घेणार आहोत. तर ह्या कपाने आपण 3 कप मैदा घेतला तर हाफ kg इतका मैदा भरतो. तर येथे मी एका भांड्यामध्ये सुती कापड ठेवले आहे. आता त्यामध्ये चाळणी ठेवून आपण यामध्ये 3 कप मैदा घेणार आहोत. तर येथे मी 2 कप मैदा घेतला आहे चाळणीमध्ये. आता तो चाळून घेते. तर येथे आपले 2 कप मैदा चाळून झाला आहे. आता आपण या चाळणीमध्ये अजून 1 कप मैदा घेणार आहोत आणि तो देखील चाळून घेत आहोत. तर येथे आपला संपूर्ण मैदा चाळून झालेला आहे. तर येथे पहा, व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपण याची पोटली बांधून घेणार आहोत. तर सर्व बाजूने ह्याचा कपडा एकत्र करून घ्यायचा आणि आपल्याला ह्याची गाठ मारायची आहे. परंतु ह्या साईडने कपडा आपल्याला सैलसर ठेवायचा आहे, फक्त गाठ त्याची घट्टसर मारायची आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण मैदा वाफवल्यानंतर त्याला फुलण्यासाठी जागा राहील इतपत आपल्याला हा कपडा बांधून घ्यायचा आहे. तर मी दाखवला आहे त्याप्रमाणे आपल्याला ह्याची पोटली बांधून घ्यायची आहे. तर येथे मी गॅसवरती कुकर ठेवला आहे. आता आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊया. तर यामध्ये आपण एक स्टँड ठेवून घेऊया. त्यानंतर कुकरचा असा छोटा डब्बा आपण त्यामध्ये ठेवून घेणार आहोत. आता या डब्यामध्ये आपण जी मैद्याची पोटली बांधली आहे ती ठेवून देऊया व वरचा जो संपूर्ण कपडा आहे तो आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करूया. त्यावरती आपण एक डिश ठेवून घेऊया. त्याचबरोबर आपण कुकरच्या झाकणाची शिट्टी आणि रिंग काढून घेतली आहे. आता आपण कुकरला हे झाकण लावून घेऊया. आता आपण येथे गॅस लावून घेऊया. तर येथे मी मीडियम फ्लेम करून घेत आहे. तर येथे आपल्याला हा मैदा 20 मिनिट वाफवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती. तर येथे आता 20 मिनिट झाले आहे. आपण गॅस बंद करून घेऊया व हा कुकर अशाच पद्धतीने थोडा वेळ थंड होऊन देऊया. तर येथे कुकर थंड झालेला आहे. आता आपण ओपन करून पाहूया. तर येथे पहा, आपला मैदा एकदम योग्य पद्धतीने उकडला गेलेला आहे. तर आता आपण ह्यामधनं बाहेर काढून घेऊया. तर येथे पहा, मी दाबून दाखवत आहे. तर एकदम कडक असा आपला मैदा वाफवला गेलेला आहे. तर अशा पद्धतीनेच मैदा व्यवस्थित वाफवला गेला पाहिजे. तर आता आपण ही पोटली ओपन करून घेऊया आणि त्यामधला मैदा तुम्हाला मी दाखवते. तर येथे पहा, मी हाताने फोडून दाखवते. थोडासा फुटत आहे, परंतु पूर्ण फुटत नाही आहे. तर आपण ती पोटली एकत्र करून त्याला अशा खलबत्त्याच्या साहाय्याने आपण फोडून घेणार आहोत आणि हळूवार असे फोडायचे, नाहीतर तो वरचा कपडा फाटेल. तर संपूर्ण आपण मैदा अशा पद्धतीने फोडून घेणार आहोत. तर येथे पहा, अशा पद्धतीने आपला संपूर्ण मैदा फोडून झालेला आहे. तर आता हा मैदा आपण चाळून घेणार आहोत. तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये चाळणी ठेवून त्यामध्ये हा मैदा घालून घेत आहे आणि हा संपूर्ण मैदा आपण चाळून घेणार आहोत. तर येथे पहा, मी मैदा चाळून घेत आहे. त्याचबरोबर त्यामध्ये राहिलेल्या गाठी आपण हाताने फोडून अशाच पद्धतीने आपण मैदा चाळून घेणार आहोत. जोपर्यंत गाठी संपूर्ण फुटत नाही आणि मैदा चाळून होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने गाठी फोडायच्या आणि मैदा चाळून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण मैदा चाळून घेऊया. त्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते मी. तर येथे पहा, आपला संपूर्ण मैदा चाळून झाला आहे. तर आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया. तर येथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर येथे मी 1 चम्मच लाल तिखट घातले, पाव चम्मच हळदी, 1 चम्मच धना पावडर, हाफ चम्मच अख्खे जिरे, हाफ चम्मच ओवा अशा पद्धतीने हातावर घेऊन क्रश करून त्यामध्ये घालायचा. तर येथे मी 4 टेबलस्पून सफेद तीळ घेतले आहेत. मला तीळ खूप आवडतं चकलीमध्ये आणि त्याने टेस्ट पण छान लागते चकलीची. तर आपण येथे
तीळ घालून घेऊया। मी तुम्हाला चम्मचने मोजून दाखवते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे तीळ घालू शकता, परंतु मला जास्त आवडतात त्यामुळे मी 4 टेबलस्पून घातले आहे। त्याचबरोबर आपण पाव चम्मच हिंग घालून घेऊया व चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। तर येथे आपले सर्व मसाले घालून झाले आहे। तर आपण आता हे चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया। तर येथे आपले सर्व मसाले मिक्स करून झाले आहे। आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया। तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे, परंतु ते पाणी कोमट करून घ्यायचे, जास्त गरमही नाही आणि थंडही नाही, अशा पद्धतीने हे पाणी तयार करायचे। त्यानंतर आपण लागल तसे यामध्ये पाणी घालणार आहोत आणि आपले पीठ मळणार आहोत। हा पिठाचा गोळा आपल्याला एकदम घट्टसर बनवायचा आहे, जेणेकरून आपली चकली एकदम खुसखुशीत बनेल। तर आपण पाणी थोडे करूनच घालायचे, एकदम घालायचे नाही, नाहीतर आपले पीठ पातळ होऊ शकते। तर येथे मी आता पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घेते। तर येथे पहा आपले चकलीचे पीठ मळून तयार आहे। एकदम घट्टसर असे आपल्याला हे पीठ मळायचे होते। तर येथे पहा मी दाबून दाखवत आहे। तर अशा पद्धतीनेच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। तर येथे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपण चकलीचे पीठ एकत्र करून घ्यायचे आहे आणि एका भांड्याखाली आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे। तर हे पीठ मी त्याच भांड्यामध्ये ठेवून त्यावरती एक झाकण ठेवून आपण हे 15 ते 20 मिनिट हे पीठ भिजून देणार आहोत। तोपर्यंत आपण चकलीचा साचा तयार करूया। तर येथे पहा अशा पद्धतीने चकली करण्यासाठी मी ही थाळी घेतली आहे। तर जो मी हा भाग दाखवत आहे तो खरखरीत भाग आपण चकलीच्या साच्यामध्ये खालच्या साईडने लावणार आहोत। त्यामुळे काय होते की जे आपल्या चकलीला काटे पडतात ते एकदम व्यवस्थित येतात। त्यानंतर आपण साच्याला ही थाळी लावून घेऊया। तर येथे थाळी लावल्यानंतर आपण साच्याला आतमधनं थोडेसे तेल लावून घेऊया, जेणेकरून चकलीचे पीठ आतमध्ये चिकटणार नाही व आपली चकली व्यवस्थित निघेल। तर येथे साचा तयार आहे। आता आपण तेल तापण्यासाठी ठेवले आहे। त्याचबरोबर आपल्या पिठालाही 15 ते 20 मिनिट झालेले आहेत। आता आपण ते पीठ पुन्हा एकदा 5 ते 10 मिनिट अशाच प्रकारे व्यवस्थित मळून घ्यायचे। पीठ मळल्यानंतर त्यामधनं आपण एक असा गोळा घ्यायचा व हातावरती थोडासा रोल बनवायचा, जेणेकरून आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये हे पीठ व्यवस्थित घालता येईल। आता आपण साच्यामध्ये हे पीठ भरून घेऊया। तर पीठ भरताना व्यवस्थित दाबून भरायचे, जेणेकरून चकली आपली व्यवस्थित निघेल। तर येथे आपला साचा थोडासा रिकामा दिसत आहे, तर मी अजून थोडेसे पीठ घेतले आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित असे दाबून भरत आहे। अशा पद्धतीने दाबून पीठ भरले की आपली चकली एकसारखी निघते, मध्ये तुटत नाही। त्यामुळे पीठ व्यवस्थित दाबूनच भरायचे। तर येथे आता साच्याची वरची जी साईड असते ती व्यवस्थित लावून घेऊया। तर येथे साचा भरून झालेला आहे। आता मी तुम्हाला चकली करून दाखवते। तर येथे पहा अशा पद्धतीने साचा आपण फिरून घेत आहे। ज्यावेळेस चकलीचे पीठ बाहेर येते त्यावेळेस जो आतला भाग असतो चकलीचा तो अशा पद्धतीने दाबून घ्यायचा व बाकीचे वेढे देखील त्याला जॉईंट करूनच घ्यायचे, मध्ये जागा ठेवायची नाही, जेणेकरून आपली चकली तेलात सोडली की त्याचे जे वेढे आहेत ते सुट्टे होणार नाही। आणि अशा पद्धतीने जो शेवटचा वेढा असतो तो देखील दाबून घ्यायचा, त्यामुळे आपली चकली व्यवस्थित शेपमध्ये बाहेर निघते। तर येथे पहा आतमधला चकलीचा भाग अशा पद्धतीने मी दाबून घेतला आहे आणि वेढे देखील जवळ घेत आहे, कारण चकली ज्यावेळेस तेलात सोडतो त्यावेळेस वेढे सुट्टे होत नाहीत। त्यामुळे चकली व्यवस्थित आतमधनं आणि शेवटचा जो पार्ट असतो चकलीचा तो दाबून घ्यायचा। तर अशा पद्धतीने आपण सर्व चकली बनवून घेणार आहोत। परंतु ज्यावेळेस एकटे करायला असो त्यावेळेस जास्त चकली बनवायची नाही। 7 ते 8 चकली मी आता येथे बनवून घेईल, त्यानंतर तळायची कशी ती मी तुम्हाला दाखवेल। तर तुम्ही ही चकली मी बनवत आहे ती पाहून घ्या, कशा पद्धतीने आपण याचे वेढे घेत आहोत। तर येथे आपली 7-8 चकली बनून झालेली आहे। तर आता आपण येथे तळायला घेऊया। तर येथे मी तेल तापण्यासाठी ठेवले होते। तर येथे तेल तापले की नाही पाहण्यासाठी मी चकलीच्या पिठाचा थोडासा तुकडा त्यामध्ये टाकलेला आहे। तर अशा पद्धतीने बुडबुडे आले आणि थोडासा गोळा वर आला की आपले तेल तापले आहे असे समजायचे। तर आता यामध्ये मी चकली सोडून घेत आहे। तर
चकली सोडताना गॅस फुलच ठेवायचा आणि चकली सोडल्यानंतर मीडियम फ्लेम करून घ्यायची आणि अशाच पद्धतीने 2 ते 3 मिनिट आपण चकली तळून घेणार आहोत. जोपर्यंत चकली वर येत नाही तेलाच्या तोपर्यंत चकलीला झाऱ्या लावायचं नाही. त्यावरती अशा पद्धतीने तेल स्प्रेड करत राहायचे. तर येथे पहा 2 मिनिटानंतर चकली थोडीशी तेलामध्ये वर आलेली आहे. तर आता आपण ही पलटवून घेऊया. तर येथे पहा अशा पद्धतीने आपण चकली 1-1 मिनिटाने पलटवणार आहोत. 4 ते 5 मिनिटांमध्ये आपली चकली तळून होते. तर येथे पहा मी चकली परत एकदा पलटवून घेत आहे. ज्यावेळेस या चकलीवरचे बुडबुडे कमी होतात त्यावेळेस समजायचे की आपली चकली तळलेली आहे. तर येथे पहा चकलीवरचे बुडबुडे कमी झाले आहे. त्यामुळे मी आता चकली काढून घेत आहे. तर आपण ही चकली आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर येथे पहा मी परत एकदा तुम्हाला चकली तळून दाखवते. तर येथे चकली मी तेलामध्ये सोडली आहे. त्यावेळेस गॅस फुलच ठेवलेला आहे. चकली सोडल्यानंतर मीडियम फ्लेम केली होती. तर येथे चकली थोडीशी वर आली आहे. तर आता आपण ही पलटवून घेऊया. तर मगाशी आपण दाखवले त्याचप्रमाणे सर्व चकली आपण तळून घेणार आहोत. तर येथे पहा चकलीवरचे बुडबुडे कमी झाले होते. तर ही देखील चकली आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण चकली तळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत. तर येथे मी तुम्हाला दाखवत आहे. पहा आपली चकली किती क्रिस्पी बनलेली आहे. तर येथे मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवत आहे. तर एकदम खुसखुशीत अशी आपली चकली तयार आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व त्यासमोरील बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून मी इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.